नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल पाठ क्रमांक 5 वारे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. यामधील प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. हवा प्रसरण पावली की टिंबटिंब कशी होते? विरळ होते. दुसरं, वारे हवेच्या जास्त दाबाकडून टिंबटिंब. जास्त दाबाकडून कुठे वाहतात? हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. तिसरा, उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब. काय होतं परिवलनामुळे? पश्चिमेकडे वळतात. चौथा, भारतातील उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात टिंबटिंब. ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. 5. गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात टिंबटिंब. उत्तर 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. प्रश्न दुसरा, खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा. 1. नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात. उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे. दुसरा, उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून 60 अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते. उत्तर ध्रुवीय वारे. तिसरा आहे, डोंगर माथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते. उत्तर दरीय वारे. प्रश्न तिसरा, पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबार मध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्त आकृती काढा. हवा मिलीबार मध्ये दिलेले आहे, तर यावरून आपल्याला आवर्त आणि प्रत्यावर्त काढायचा आहे. तर हे बघा इथे दाखवलेलं आहे. ही आकृती आहे आवर्त. वायुदाब मूल्य मिलीबार मध्ये. ओके. आणि ही आकृती आहे प्रत्यावर्त. इथे पण हवा मिलीबार मध्ये दिलेली आहे. कमी दाब आणि जास्त दाब. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. प्रश्न 6, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील एक आहे, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? उत्तर, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान अतिशय कमी 0 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते. परिणामी तेथील हवा थंड असते व हवेची घनता जास्त. त्यामुळे ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. दुसरा आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. प्रश्न तिसरा आहे, आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात? उत्तर, एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते.
कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूंनी वेगाने वारे वाहतात. त्यामुळे आवर्त वारे नेहमी चक्राकार दिशेने वाहतात. प्रश्न 6 आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील चौथा, आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा. उत्तर, आवर्त वाऱ्यांची कारणे. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो तेव्हा त्यांची परिस्थिती निर्माण होते. आवर्त वाऱ्यांचे परिणाम. आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. काही ठिकाणी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तसेच वित्तहानी होते. Thanks for watching video. If you like my video, subscribe my channel, press the bell icon, like करो, कमेंट करो, शेयर करो. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय.